सामन्याचा प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. स्वागत पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आहे. नामदेव दाने स्ट्राइक एंडवर आहेत. आणि नॉन स्ट्राइक एंडवर आहेत मोहम्मद भैया. वरच्या क्रमांकावर बढती झालेली आहे. बढती म्हणण्यापेक्षा मोठी जबाबदारी दिलेली आहे. गोलंदाज आहे विनोद तांबे. पहिला चेंडू आहे, स्वागत केलंय. छोटा बॉम्ब बडा धमाका. यावेळेस तालुक्याचा लिटल मास्टर नामदेव दाने यांचा एक सुंदर स्क्वेअर कट मात्र बघायला मिळतोय. आणि प्रारंभ तब्बल 4 रन या ठिकाणी झालेला आहे. सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. धावफलक खोलल्या गेलाय. 4 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. आणि यावेळेस गोलंदाजाबद्दल जर बोललो तर चेंडूमध्ये जास्त काही खराबी नव्हती. उजव्या इष्टीच्या बाहेर नक्की होता चेंडू हलकासा. एक चौफेर फटकेबाजी करण्यात माहिर असलेला हा बॅटर नामदेव दाने आपण बघतोय. सातत्य बघायला मिळणार की नाही. यावेळेस फटका फसला गेलाय. टॉप एज घेतला गेलाय. आणि यावेळेस फलंदाजाला गोलंदाजाच्या वेगाचा फायदा नक्कीच मिळाला. टॉप एज घेतलेला चेंडू थेट जातोय डिफाईन लेग सीमा रेषा पार. लगातारचा दुसरा चौकार. दुसरा चौकार मात्र या ठिकाणी बघतोय आपण. धावफलकावर 8 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. विजयाची प्रतीक्षा आहे. आजच्या प्रवासातील अंतिम लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यावेळेस देखील प्रयत्न तोच होता बघा. उजव्या इष्टीच्या हलकासा बाहेर असलेला या चेंडूवर लेटकट या फटक्याचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नामदेव दाने यांनी केला. चेंडू बॅटचा अर्थ संपर्क झालेला नाहीये. एक पुनरागमन म्हणलं जाईल यावेळेस विनोद तांबे यांचा. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं विजयाचे शिल्पकार ते ठरलेले आहेत. एक सामनावीरचा किताब त्यांना मिळालेला आहे. हा असं सोपा झेले बघा. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श घेत चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. श्री वॉरियर्स संघ पहिला फलंदाज या ठिकाणी गमावतायत. आणि एक चांगला फलंदाज म्हणजे नामदेव दाने मनपाच्या दिशेनं परतीच्या वाटेवर फलंदाज बाद. नवीन फलंदाज येत आहेत मयूर सोनवणे. अगदी काही क्षण असं वाटत होतं सुरुवात चांगली आहे, परंतु पुनरागमन करीत असताना विनोद तांबे यांनी पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला दिला. आणि त्यानंतर मयूर सोनवणे यांना अगदी लवकर मैदानात यावं लागलेलं आहे. हा फटका फसलेला आहे बघा. पुन्हा एकदा एक नामी संधी आलेली आहे. झेल पकडला जातोय. पाठोपाठचा दुसरा धक्का. आणि यावेळेस मात्र बिग विकेट, एक मोठा धक्का. आणि मयूर सोनवणे अगदीच 0 या धावसंख्येवर परतले जात आहेत. ऑन हॅड्रिक जाऊन बसलेत तो विनोद तांबे. विकेट हॅड्रिक मिळणार की नाही. एका सामन्यामध्ये लखन सकट यांना सुद्धा संधी आली होती. ती संधी हॅड्रिक मध्ये परिवर्तित झाली नाही. आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय विनोद तांबे यांना ही संधी आलेली आहे. नक्कीच मार्गदर्शन केलं जातं या दरम्यान. स्पर्धेची पहिली हॅड्रिक बघायला मिळणार की नाही. आणि स्पर्धेतील पहिली
हॅड्रिक होणार की नाही प्रश्न आहे. सौरभ गायकवाड आलेले आहेत नवीन बॅटर आपण बघतोय. आघाडीचे दोन मातब्बर फलंदाज परतलेले एका भागीदारीची गरज देखील असणार आहे श्री वॉरियर्स संघाला. चेंडू चांगला आहे. चेंडू या दरम्यान आपण बघतोय सोडून दिलाय. चेंडून अगदी मोकळा प्रवास यावेळेस यष्टीरक्षकापर्यंत केलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या षटकानंतर 2 बाद 8 धावा. 2 बाद 8. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे तसा इशारा या ठिकाणी पंचांनी आपल्यापर्यंत पोहोच केला आहे. अतुल भागवत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. आणि एकंदर मागील आपण काही सामन्यांमध्ये बघतोय नितीन बोर्डे सरांनी गोलंदाजीच्या ताफ्यामध्ये जास्त बदल केलेले नाही. आघाडीची ही जोडगोळी पुन्हा एकदा कार्यरत असताना आपल्याला मैदानात बघायला मिळते. चांगली सुरुवात दिलेली बघा या ठिकाणी विनोद तांबे आणि त्यानंतर नक्कीच उत्सुकता असेल अतुल भागवत कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. मागील सामन्यात आपण बघितलं अगदी 2 फलंदाजांना त्यांनी बाद करण्याची किमया त्या ठिकाणी साधली होती. यावेळेस मात्र त्यांना पुन्हा गोलंदाजी मंचावर परतावं लागेल. आणि ही गोष्ट सुद्धा चांगली बघा ज्यावेळेस तुमचा रनअप क्लिअर येत नाहीये त्यावेळेस तुमचा चेंडू चांगला पडणारच नाहीये. तो विनाकारानं चुकीची लँडिंग करीत असताना चेंडू फेकण्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मंचावर परतणं हा योग्य निर्णय आणि तो अतुल भागवत यांनी घेतला. तर पहिल्या चेंडूचे प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अगदी पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. अगदी षटकाचा पहिला चेंडू आहे आणि या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. टॉपेज घेतला गेला. चेंडू सरळ उभा झाला आणि यष्टीरक्षक अनुज जाधव चेंडू खाली अलगद आले आणि अप्रतिम झेल त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलाय. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोहम्मद भैया निराशा स्पष्ट बघायला मिळेल बघा या ठिकाणी आपण बघतोय आघाडीच्या 3 फलंदाजांनी निराशा या ठिकाणी केलेली आहे. नवीन बॅटर रवी मागावे सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न असणार बघा एका भागीदारीची गरज आहे ती भागीदारी तुम्हाला करावी लागणार आहे. अरमान पठाण ज्या ठिकाणी असतील आपले पालक आपली वाट बघतायत. हा अरमान पठाण कॉमेंट्री बॉक्स कडे या दादा आपले वडील आपली वाट बघतायत. नाही अरमानला माहित असतील. सुरुवात चांगली दिली बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अतुल भागवत यांनी अगदी विरोधी संघाला धक्का देत सुरुवात केलेली आहे. यावेळेस नियंत्रण नसलेला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फेकला गेलाय. वाईटचा इशारा मात्र येतोय. एका धावेची भर आहे आणि ती अवांतरच्या स्वरूपात मात्र मिळालेली धावफलकावर 9 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 3 फलंदाज बाद आहे. अनुभवी जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रवी मागावे सर आहेत सौरभ गायकवाड आहेत परंतु यांना थोडासा वेळ या धावपट्टीवर व्यतीत करावा लागणार आहे. नाही रवी सरांनी जोखीम पत्करलेली आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय आणि त्यानंतर आपण बघतोय समीर शहा यांनी हा झेल सोडलाय. तर या ठिकाणी आपण बघतोय समीर शहा झेल सोडतात हे या स्पर्धेत मात्र आपल्याला बघायला मिळालंय. झेल सुटलाय आणि त्यानंतर जर बघितलं तर दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल पूर्ण केली. एक एकेरी धाव पूर्ण झाली आणि 2 अंकी धावसंख्येमध्ये आपण प्रवेश केला.
10 धावा धावफलकावर. चांगला चेंडू होता आणि यावेळेस चांगल्या फटक्याची निवड केली बघा. तर ज्यावेळेस गोलंदाज भारी आहे त्यावेळेस फलंदाजांनी संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. वेगाचा वापर केलाय, दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सौरभ गायकवाड यांनी केलं. तर त्या ठिकाणी गलीच्या दिशेमध्ये आपण बघितलं क्षेत्ररक्षक रितेश सर मात्र तैनात आहे. त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. एक सिंगल मात्र रोखू शकले नाही. धावफलक एकेरीच्या मदतीनं पुढे गेलाय. 11 धावा धावफलकावर असणार आहे. रवी सर स्ट्राईकवर आहेत. काय परिणाम होणार आहे बघा. झेल सुटल्यानंतर प्रथमतः रवी सर स्ट्राईकवर आले. अगदी खोलवरचा चेंडू आहे. चांगला फेरबदल, एक चांगलं अस्त्र मैदानात फेकलं गेलं आणि त्या ठिकाणी अतिशय चप्पळ क्षेत्ररक्षण विनोद तांबे आहेत. अगदीच धाव मिळणार नाही याची काळजी क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी घेतली आणि त्याचे परिणाम म्हणजे एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया पुढचा चेंडू येतोय. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर अवांतर धावेचा इशारा नक्कीच आला. या खराब चेंडूला पुन्हा एकदा टाकावं लागेल. तर पारितोषिक आले बघा रवी मागावे सरांसाठी. या ठिकाणी प्रति षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी बबन तमनर दादा यांच्या वतीनं हे पारितोषिक येत आहे. फक्त आणि फक्त रवी सरांसाठी हे पारितोषिक आहे. हा प्रयत्न त्या दिशेने झाले बघा. यावेळेस चेंडूला उंची जास्त देण्यात गेली. झेल पुन्हा एकदा सुटलाय बघा. समीर शहा पुन्हा एकदा बघायला मिळाले आणि मागे एका सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं त्या ठिकाणी समीर शहा यांच्याकडून झेल सुटलेले. झेल सुटले जात आहेत आणि बऱ्याच चांगल्या क्षेत्ररक्षकांकडून झेल सुटताना आपण बघितलं. झेल टिपले जातात, झेल सुटतात. हा देखील एक क्रिकेटचा भाग आहे. हा अविभाज्य अंग आहे. 3-13 आहेत धावा धावफलकावर. परंतु गोलंदाज या ठिकाणी अतुल भागवत नक्की नाराज असतील. 2 संधी निर्माण झाल्या होत्या, दोन्ही संधी गमावल्या गेलेल्या आहेत. सौरभ गायकवाड यावेळेस स्ट्राईक एंडवर आलेले आहेत. यावेळेस अतुल भागवत यांनी जास्त काही केलं नाही बघा. झेल होत नाहीये. एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केलं आणि एक मोठा धक्का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. सौरभ गायकवाड यावेळेस त्रिफळाचीत आणि फलंदाज बाद. चौथा धक्का या ठिकाणी दिला गेलेला आहे. आघाडीचे 4 मातब्बर फलंदाज परतलेले आहेत आणि आघाडीच्या जोडगुळीनं पुन्हा एकदा मैदानात कमाल केलेली आहे. हे यशस्वी जोडी ठरलेली बघा. अतुल भागवत आहे, विनोद तांबे आघाडीचे 2 गोलंदाज ज्यांनी दहिवाळकर सराफ या संघाची गोलंदाजी सांभाळलेली आहे. मैदानात संघ नायक मात्र आलेले आहेत. अशोक पानकडे सर आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर तिसरा गोलंदाज देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय, अनुज जाधव. अनुज जाधव गोलंदाजी मार्कवर आलेले आहे. एकंदर 12 चेंडूंमध्ये जर बघितलं तर 13 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चिगूट गोलंदाजी या ठिकाणी आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि ही चिगूट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना त्या दबावामध्ये 4 फलंदाज बाद झाले. बघूया षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालपेक्षा आज अधिक
क्रीडा रसिक बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू आहे भरधाव वेगानं, हा चेंडू इष्टीरक्षकापर्यंत गेलाय. तर बऱ्याच वेळा बॅटर्स अनुज जाधव ज्या वेळेस गोलंदाजीला येतात त्या वेळेस सावध असतात, कारण अनुज जाधव यांच्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आपल्याला बघायला मिळालेली आहे. आजची सुरुवात वेगळी होती. दुसरा चेंडू देखील काहीसा कमी गतीचा होता, हलकीशी उंची सुद्धा दिली, फ्लाइट दिलेली आपण बघितली. हलकासा वेग देखील या ठिकाणी कमी केला गेलाय. चेंज ऑफ फेस जे अस्त्र आहे ते मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलं आणि त्यानंतर हा चेंडू सुद्धा मोकळा इष्टरक्षकापर्यंत गेलाय. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. झेल घेण्याचे प्रयत्न होत आहेत. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊही शकलेला नाही आणि त्यानंतर 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. रवी महागावे सरांसाठी जे पारितोषिक आहे बघा या ठिकाणी बबन तमनर दादांचं प्रति षटकार 101 रुपये, ते मात्र जोपर्यंत रवी सर मैदानात आहे तोपर्यंत चालू असणार आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. तर बघूया या ठिकाणी उत्सुकता नक्कीच असणार आहे, किती धावा बनवल्या जातील, कारण संघ अडखळलेला आहे. संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक चेंडू आपण बघितला या ठिकाणी आणि भरपूर जोखीम यावेळेस घेतल्या गेली. बाईकच्या स्वरूपात आहे बघा यावेळेस. पंचांचा इशारा गोविंद गुण सर आपल्यापर्यंत हा इशारा पाठवतायत. एक मोफत धाव्यानं धावफलक पुढे नक्कीच जात आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. आतापर्यंत तरी आपण बघतोय अनुज जाधव यांनी फलंदाजाला बांधून ठेवलंय. अगदी अशोक पानकडे सर मैदानात आलंय आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीनंतर आपण बघतोय 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि थोडीशी जोखीम सुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं असणार आहे बघा, कारण षटक क्रमांक 3 चालू झालेले आहे. 6 षटकांची माफक लढाई आहे आणि प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रयत्नशील असणं सुद्धा गरजेचं आहे. जोखीम घेणं गरजेचंच आहे आणि कर्णधार या नात्यानं आपण बघितलं पानखडे सरांनी पहिली जोखीम घेतलेली आहे, त्यानंतर गतीनं फसवल्या गेलं. अत्यंत कमी वेगाचा हा चेंडू आपण बघितला, त्या ठिकाणी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता उजवी इष्टीच्या बाहेर आणि उजव्या इष्टीला टाटा बाय बाय करीत मात्र इष्टीच्या रक्षकापर्यंत जाऊन पोहोचलेला हा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. 3 षटकांची झालेली समाप्ती. 3 षटकानंतर 4 बाद 20 धावा या ठिकाणी बनवल्यात श्री वॉरियर्स नेवासा पाटा संघानं. उद्याचं सत्र मात्र ठीक 9 वाजता चालू होईल, याची नोंद संघांनी घ्यायची आहे, कारण आजचा झालेला उशीर तो उद्या भरून काढायचा आहे आपल्याला. तर उद्या ठीक 9 वाजता मक्तापूर ब्लास्टर्स विरुद्ध जनता गॅरेज हा सामना लखन मिसाळ आलेले आहेत. गोलंदाज आहे, डाव्या हाताने गोलंदाजी करतात, चांगले गोलंदाज आहे. सुरेख फटका येतोय यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सुपर टायमिंग, सुपर प्लेसमेंट, लॉंग ऑफच्या दिशेने येतोय गगनचुंबी षटकार. तर
उद्या ठीक 9 वाजता सत्र चालू होणार आहे. त्या संघांचं नाव देखील मी आपल्यापर्यंत पोहोच करेल. व्हाईटचा इशारा आलेला बघा. त्यानंतर पंच थोडासा वेळ घेत आहेत. षटकारामुळे जर बघितलं तर 27 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अगदी अवांतर धावेसह या ठिकाणी 27 धावा झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. अतिशय दक्ष पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. पंचांचा रिव्ह्यू. तर बघूया या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय. हा इट्स वाईडच आहे. 27 धावा फळकावर आहेत बघा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी बघतोय आपण. ही थोडीशी भागीदारी जमलेली बघा. दोन्ही फलंदाजांनी काहीसं धावांचं योगदान दिलेलं आहे. चांगला चेंडू आहे. कॉट बिहाइंडचं अपील या ठिकाणी केलं गेलं. हा आणि पंचांचं बोटवर आपल्याला बघायला मिळतंय. या ठिकाणी रवी मागावे सरांना परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी होतोय बाद. ही भागीदारी देखील मैदानाच्या आतमध्ये फोडल्या गेलेली आहे. नवीन फलंदाज येत आहेत सूरज सातदिवे. पुन्हा एकदा अडचणींमध्ये भर पडलेली बघा. अगदी काही वेळ असं वाटत होतं या ठिकाणी पानखडे सर आणि रवी सर चांगलं धावफलक उभारतील आणि असं वाटत असतानाच या ठिकाणी लखन मिसाळ यांनी एक महत्वपूर्ण धक्का या ठिकाणी दिलाय. ही जोडी फोडल्या गेली. सूरज सातदिवे आलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. धावा बनवाव्या लागणार आहे. एक चांगलं आव्हान ठेवण्याची जबाबदारी. नाही डिफेन्स देखील फसला होता यावेळेस. काही काळ चेंडू हवेत असताना आपण बघितला परंतु भाग्यशाली ठरले या ठिकाणी सूरज. नो मेन्स लँडमध्ये जाऊन पडलेला हा चेंडू आहे आणि जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय या दरम्यान एक सिंगल पूर्ण केलेली आहे. धावफलक पुढे जात आहे. 28 धावा आहे आणि यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं सुंदर फटका खेळला गेलाय. चेंडू सीमारेषेला पार करतोय. अप्रतिम शानदार चौकार. चला पानखडे सरांनी कर्णधार पदाची जबाबदारी मात्र सांभाळलेली आहे. 32 धावा बघतोय आपण या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. दुसरा चौकार पानखडे सरांच्या बॅटीतून आलाय. चांगला पा गोल गरगरीत पॉलिश झालेला. चौकाराच्या मदतीनंतर 32 धावा होत आहेत या ठिकाणी.
आणि थोडस महागडं षटक म्हणेल मी या ठिकाणी लखन मिसाळ यांचं. पानखडे सरांना मात्र यावेळेस झुंज द्यावी लागणार आहे. फलंदाजीमध्ये सातत्य दाखवावं लागणार आहे, उभं राहावं लागणार आहे, पडझड रोखावी लागणार आहे आणि धावा सुद्धा बनवाव्या लागणार आहे. कारण यानंतर धावांच्या पाठलागासाठी नक्कीच आपल्याला दैवाळकर सराफ हा संघ बघायला मिळेल. त्यावेळेस तुमच्या गोलंदाजांकडे काहीशा धावा असणं गरजेचं आहे, बँक बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. वाव, सुपर फटका येतोय, जबरदस्त पॉवरफुल हिट. यावेळेस एक कडकडीत कव्हर ड्राईव्ह अशोक पानखडे सरांच्या बॅटीतून येतोय आणि देऊन जातोय अर्धा डझन धावा, म्हणजे येतोय षटकार. 38 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. थोडस रौद्र रूप धारण केलं या ठिकाणी अशोक पानखडे सरांनी आणि ती संघाची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शॉट ऑफ द डे, सर्वात मोठा षटकार आजच्या सत्रातील आणि लगातारच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय मैदानाच्या आतमधून 2 षटकार आलेले आहे. आणि या षटकारा अगोदर जर बघितलं तर एक चौकार सुद्धा आलेला होता. 4 षटकांची समाप्ती झाल्या गेली धावफलकावर तब्बल 44 धावा आणि या धावफलकामध्ये संघनायकाचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. बघूया यानंतर कोणत्या गोलंदाजाकडे नितीन बुरुडे सर मोर्चा वळवतील, कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू दिला जाईल. कारण अडचणीत सापडलेला श्री वॉरियर्स हा संघ थोडासा सुस्थितीमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतोय. वेळ वाचवा. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय या ठिकाणी ज्ञान प्रीमियर लीग 2024 सुंदर स्पर्धा आणि स्पर्धा जसजशी पुढे जात आहेत वेगवेगळे निकाल येत आहेत, वेगवेगळे चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. काही खेळाडूंचं सातत्य बघायला मिळत आहेत, काही खेळाडू पुनरागमन करत आहेत, काही खेळाडू अजूनही आपल्या फॉर्मच्या शोधमध्ये आहे, फॉर्म शोधला जातोय. जॅकपॉट षटकाचा इशारा आला. गोलंदाज अर्थात आघाडीचे गोलंदाज विनोद तांबे यांच्याकडे चेंडू दिलाय. ही जबाबदारी त्यांनी वेळोवेळी यशस्वीरित्या पाळलेली, त्यामुळे टाकलेला विश्वास आहे हा विश्वास सार्थ होणार की नाही. पहिल्या चेंडूवर अगदी फलंदाजाला चकवल्या गेलं, बाईचा इशारा आलेला आहे. तर नुसता फलंदाज चकला असं नाही, यष्टीरक्षक सुद्धा चकलेला आहे. सुरुवात चांगली झाली आहे. फलंदाजांना लक्ष 16 धावांचं, 16 धावा करायच्या. 16 धावा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचं फळ 24 धावांमध्ये मिळेल. 8 धावा अधिकच्या मिळतील. बघूया त्या दृष्टीने प्रयत्न होणार की नाही. पानखडे सर आहेत यावेळेस स्ट्राईक एंडवर. 45 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेस मात्र अगदी स्लॉट मध्ये असलेल्या या चेंडूला
दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम बाहुबली फलंदाज वानखडे सरांनी केलंय. म्हणजे प्रयत्न या ठिकाणी 16 धावांचे केले जातील. अगदी अर्धशतका पार जाताना या ठिकाणी श्री वॉरियर्स नेवासा बाटा संघ 5 बाद 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहे आणि या 2 चेंडूंवर 7 धावा बनवल्या गेल्या. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. जर तुम्हाला 24 धावा लागते पाहिजे असतील तर. बघतोय आपण या ठिकाणी विनोद तांबे यांच्यावर झालेलं हे आक्रमण आहे. ती देखील पुनरागमन करणार की नाही, अशोक पानखडे सरांना थोपवलं जाणार की नाही, हे सगळं बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एक सुंदर आणि दमदार आयोजन आहे. नेवासा तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा आपण आज या ठिकाणी बघतोय आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय. अकोटप्प्याचा चेंडू आहे, कट केलाय. कव्हर पॉइंट मध्ये तुषार मोठे आहेत. यावेळेस थोडीशी जोखीम आहे. धावबादचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यानंतर तात्काळ या ठिकाणी गोविंद गुण सरांनी तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली. बघूया तिसरे पंच आपल्यापर्यंत काय निर्णय देतील. या ठिकाणी आपण बघतोय 5 बाद 51 धावा स्थिर आहे आणि यानंतर ज्या धावा येतील त्या नक्कीच धाव फलकामध्ये जमा झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. आता मात्र क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. उष्णतेचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर सर्व खेळाडू जे आहेत त्यांची सुद्धा स्तुती करणं गरजेचं आहे. नाबादचा इशारा आहे. अगदी पंचांना आपण बघतोय नाबादचा इशारा आलेला आहे त्या ठिकाणी. तर 2 धाव्यांची भर या ठिकाणी झालेली आहे आणि 2 धाव्यांच्या मदतीनंतर 53 धावा देखील धावफलकावर या ठिकाणी होत आहेत. जॅकपॉट षटक त्यावर आपण चर्चा करतोय. आतापर्यंत 9 धावा बनवलेल्या आहेत जॅकपॉट षटकामध्ये. सुरेख फटका येतो यावेळेस. अगदी जमिनी लगत फटका खेळला गेलाय. त्यानंतर जर बघितलं तर 2 धाव्यांचे प्रयत्न झाले. यावेळेस मात्र जोखीम मोठी होती. यावेळेस मात्र जोखीम मोठी होती आणि त्या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल फलंदाज बाद आहे आणि बिग विकेट. यावेळेस मात्र मोठा धक्का आहे. संघ नायक अशोक पानखडे सरांना परतावं लागेल आणि मला वाटतं ही अतिरिक्त जी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो थोडासा चुकीचा होता बघा. कारण मागच्या चेंडूवर देखील आपण बघितलं ज्यावेळेस 2 धाव्यांची गरज फलंदाजांना वाटली, 2 धाव्यांचे प्रयत्न त्यावेळेस त्यांनी केलेले होते. त्यावेळेस बरीच जोखीम पत्करल्यानंतर त्या ठिकाणी सूरज सातदिवे आपल्या घरात सुरक्षित पोहोचले होते. यावेळेस मात्र तुषार मोठे यांनी अचूक निर्णय घेतला. त्यांनी मात्र इष्टी रक्षकाच्या दिशेने हात थ्रो केला आणि त्या एंडला धावणारे अशोक पानखडे सर मात्र थोडेसे कमी पडले. फलंदाज बाद झाले आणि विठ्ठल कोकरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6 बाद 54. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला थोडासा बदल आपण बघतोय. एक वेगळी व्यूहरचना विठ्ठल कोकरे यांच्या विरोधात या ठिकाणी वापरलेली आहे. अगदी सुरेख फटका मी म्हणेल आणि याकरता जर बघितलं तर लॉंग ऑफर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघतोय. सीमेरेषेवर त्या ठिकाणी केला गेला. 2 धाव्यांचे प्रयत्न याही वेळेस होत आहेत आणि यशस्वीरित्या या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. माफ करा 3 धावा पूर्ण केलेल्या. तर एका धावेचं रक्षण या ठिकाणी केलंय हे महत्वाचं आहे
आणि त्या एका धावेच्या रक्षणासाठी भरपूर प्रयत्न क्षेत्ररक्षकाला करावे लागले. स्तुती त्यांची सुद्धा केली जाईल. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावेचं महत्व मागील सामन्यामध्ये आपण बघितलेलं आहे. एका धावेचं महत्व काय, त्या एका धावेपायी आपण बघितलं स्पर्धेतील पहिला टायचा सामना आपण बघितला. 57 धावा बघतोय आपण धावफलकावर आहेत. डॉट चेंडू आलेला आहे. $49 धावा आहे बघा. आता 16 धावा झालेला नाही आणि जॅकपॉट षटकामध्ये या ठिकाणी मायनस मध्ये यावं लागलेलं आहे, म्हणजे माघारी धावफलकाला यावं लागलेलं आहे श्री वॉरियर्स संघाला. 49 धावा असणार आहे. सहा बाद 49 हे धावफलक आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतंय. अंतिम षटक आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहेत नितीन बुरुडे सर. संघ हितासाठी त्यांना गोलंदाजी करावी लागते बघा. आणि एकंदर जर बघितलं तर लिगलमेंटच्या एक मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी पुनरागमन केलंय बघा या मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर फुल नक्की केला आहे. चेंडूला उंची आहे, प्रयत्न झेलचे होत आहेत. या ठिकाणी देखील झेल सुटलेला आहे. त्या ठिकाणी वेळेवर बॅकअप आलेला आहे, ही गोष्ट चांगली बघायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलकाला पुढे ढकलल्या गेलंय. 51 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. प्रयत्न अधिकाधिक धावा बनवण्याचा असणार आहे. डॉट आलेला आहे बघा यावेळेस चेंडू. आता जसं सत्र पुढे चाललेलं आहे बघा, तर गोलंदाजी माध्यमामध्ये नितीन बुरुडे सरांना त्यांचा अनुभव कामा आलेला आहे. हा, सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्यांच्यावर आक्रमण झाला, परंतु ते गोलंदाजी जास्त करीतच नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. यावेळेस आपण बघतोय एक चांगला चेंडू पुन्हा एकदा टाकला गेलाय. एक सिंगल मात्र खर्च झालेली आहे. क्षमस्व यावेळेस 51 धावा धावफलकावर असणार आहे. अगदीच बिटवीन द गॅप सुरेख फटका आणि मिड विकेटच्या दिशेनं चेंडू आर पार फरार. धावा मिळतील 4 चौकार. 55 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. ने 55 धावा आहेत. ते चुकून झालं होतं, ते मायनस करताना धावा 13 आलेल्या होत्या. यावेळेस निश्चित खराब चेंडू बघतोय आपण. नाही, धावाची संधी नाही गमावली. हा नो बॉल आणि बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल. नो +1. 2 धावा या ठिकाणी अगदी मोफत मिळालेल्या आहेत. धावफलकावर 57 धावा होतील. फ्रीजचा इशारा आलेला आहे. धावांची गरज आहे. प्रहार होणार की नाही? प्रहार तो होणारच होता. प्रहार झाला देखील.
मोबदला देखील भरपूर मिळतोय. चेंडू एक टप्पा घेत जातोय सीमारेषा पार. DPLचा खणखणीत चौकार. 61 धावा या ठिकाणी झालेला आहे बघा, आपण बघतोय. बघूया यावेळेस चांगला चेंडू आहे. हा एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि या एकेरीच्या मदतीनंतर आपण बघतोय धावफलकावर 62 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. स्कोरर कडून चुकून एक धाव अधिक कट झाली होती. हा त्या कारणे ते झालेलं आहे. हा 7-7-14 ना, बरोबर. ठीक आहे, तर 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं लक्ष असणार आहे बघा या ठिकाणी. श्री वॉरियर संघाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर यायचं आहे. चला फलंदाज, चला लवकर. फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये चला.
आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण पाहतो. एका बाजूला श्री वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला दहिवाळकर सराफ निवासा फाटा. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला डाव संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना निर्धारित 6 षटकांमध्ये 62 धावा बनवल्यात आणि 63 धाव्यांचं आव्हान दहिवाळकर सराफ या संघासमोर आता ठेवलेलं आहे. आणि या 63 धावा बनवण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला आपण समीर शहा यांना पाहतो तर दुसऱ्या बाजूला अमोल आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे. पहिल्या षटकासाठी फ्रँकलिन यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. फ्रँकलिन वंजारे यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. थोडंसं स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. मी सर्वच संघांना या अगोदर सुद्धा सूचना केलेल्या आहेत. समीर शहा आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण अमोल खैरे यांना मैदानामध्ये पाहणार आहोत. 63 धाव्यांचा पाठलाग सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन येत आहेत फ्रँकलिन वंजारे यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची ही जबाबदारी देण्यात आली. जाव्यात मॅचच्या दिशेने 63 धाव्यांच्या पाठलागाला होते सुरुवात. चला, वेळ जास्त घेऊ नका ही विनंती आहे. ज्ञान प्रीमियर लीग आपण या ठिकाणी अनुभवत आहात. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जाऊयात मॅचच्या दिशेने धाव्यांच्या पाठलागाला सुरुवात आपण करतोय. फ्रँकलिन पहिलं षटक घेऊन तयार होत आहेत तर समोर आहेत समीर. पहिलाच बॉल, सुंदर फटका, कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपोरे आहेत आणि तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पहा. अद्भुत, अविश्वसनीय असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि दरम्यानच्या कालावधीत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकाला 2ने सुरुवात झाली. अकाउंट ओपन करण्यात आलं. समीर यांनी खातं उघडलं, संघाचं उघडलं, वैयक्तिक उघडलेलं आहे. धावफलकावरती 2 धावा. एक शानदार आयोजन. आपण नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालोय. ज्ञान प्रीमियर लीग, अभूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. यावेळेस मोठी विकेट मिळते. बॅटचा लीडिंग एज समीर शहा इथे बाद होत आहेत. पहिला मोठा धक्का, पहिली मोठी विकेट, बिग विकेट गॉन. यावेळेस समीर शहा बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. अनुज नवीन फलंदाज मैदानामध्ये अनुज जाधव दाखल झालेले आहेत. हे सुद्धा एक प्रतिभावंत खेळाडू आहेत.
याही वेळेला अनुज जाधव बॅक टू द पवेलियन. परत एकदा मोठा धक्का इथे मैदानामध्ये. फ्रँकलिन वंजारे कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 2 मोठे मोहरे टिपलेत. या अगोदरच्या चेंडूवर समीर शाह यांना माघारी पाठवलं, तर त्यानंतरच्या चेंडूवर अनुज जाधव निराश, हताश, हतबल होड मात्र मैदान सोडतायत. धक्का नंबर 2. दुसरा फलंदाज तुम्ही इथे पाहताय. बॅक टू द पवेलियन, बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. मोठी विकेट आली आहे. आता सामना तुम्ही जर बघितलं तर पहिल्याच षटकामध्ये थोडासा गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकताना दिसतोय. कारण तुम्ही इथे पाहिलं ना तर 63 धावांचं आव्हान आहे. 63 बनवत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. न्यू बॅटर सोमा आहिरे मैदानावरती दाखल होत आहेत. सोमा आहिरे एक चांगले फलंदाज आहेत. आपण सातत्याने त्यांची फलंदाजी पाहिली आहे. संघ अडचणीमध्ये असताना सोमा आहिरे यांनी फलंदाजी करून संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि या परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं हे सोमा आहिरे यांना आवडतं सुद्धा. परंतु आता संघ अडचणीमध्ये 2 बाद 2 अशी धावसंख्या. पहिलं षटक सुरू आहे. फ्रँकलिन वंजारे कमालीची गोलंदाजी करतायत. पाहूयात या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक ते पूर्ण करतायत का, कारण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ते आहेत. क्रिकेटमधील एक दुर्मिळ घटना म्हणून या विकेट हॅट्रिककडे पाहिलं जातं आणि हॅट्रिकचा बॉल घेऊन फ्रँकलिन तयार होत आहेत. यावेळी आपण जर पाहिलं तर मंकडिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु डेड बॉलची घोषणा इथे मुख्य पंच करतायत. गोविंद गुंडसर यांना तुम्ही पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण स्ट्रायकिंग एंडला अर्थात स्क्वेअरलेग पंच म्हणून कामगिरी पाहतायत संतोष भालेराव सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश भालेराव आपल्याला बघायला मिळत आहेत. एक्सप्रेस कामगिरी पंचांची सुद्धा राहिली या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला गेले, चांगला फटका यावेळेस खेळला, तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावणी दिली, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा इथे मिळतील 4. चौकार. चार धावा मिळतात. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. एकूण धावफलक तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर पुढे जात आहे. धावफलकामध्ये होणारा बदल जो आहे तो 6. सहा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोमा आहिरे यांच्या बॅटमधून एक भाग्यशाली चौकार आला. धावफलकावरती 6. फ्रँकलिन वंजारे गोलंदाजी करतायत. याही वेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू होता. तुम्ही जर बघितलं तर हाफ ट्रॅकर आखून टप्प्याचा बॉल थोडीशी जागा मिळाली होती. खरं तर हा फटका खेळण्यासाठी लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस संपर्क झाला नाही. डॉट बॉलची घोषणा मैदानामध्ये झाली आहे. धावफलक स्थिरावलेला आहे 6 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव आहे. त्यामुळे इथे दबावाला झुगारून फलंदाजी करावी लागणार आहे. प्रेशर आहे. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला बघू शकतो मैदानामध्ये पुनश्च एकदा तयार होत आहेत. बॅकफुटला गेले, चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जरूर आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. एका अनुभवी फुटबॉल पटूप्रमाणे चेंडूला त्यांनी अडवलं आणि डॉट बॉलची घोषणा मैदानामध्ये झाली. पहिलं षटक होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. दहिवाळकर सराफ नेवासा फाटा या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 2 बाद 6 अशी धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. एक महत्वाची सूचना सर्व संघांसाठी आहे, कारण आज जे 2 सामने राहिलेले आहेत, परंतु उद्या जे शेड्यूल आपलं आहे
ते शेड्यूल उद्या अगदी त्याच पद्धतीने पूर्ण करणार आहोत. उद्याचे जे 8 सामने आहेत ते अगदी 8 सामने आपण ठीक 1 वाजता सुरू करणार आहोत. म्हणजे उद्याचा जो पहिला सामना आहे तो 1 वाजता सुरू होईल आणि आज राहिलेले जे 2 सामने आहेत आयोजक कमिटी वेळेनुसार ते सामने कधी ॲडजस्ट करू शकतात. म्हणजे ते 2 सामने आपण घेणारच आहोत, परंतु जसा वेळ आपल्याला मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे ते 2 सामने आपण ॲडजस्ट करणार आहोत. परंतु उद्याचे जो शेड्यूल आहे ते उद्याचं शेड्यूल अगदी 1 वाजेपासून सुरू होईल. पहिला सामना उद्याचा जो आहे तो ठीक 1 वाजता चालू होणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये समाप्त आहे. 2-6. वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, विनंती आपल्याला आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. उद्या 1 वाजता रॉकस्टार अर्थात सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आणि मखतापूर ब्लास्टर्स या 2 संघांमध्ये उद्या पहिला सामना आहे. यावेळेस भन्नाट वेगात टाकलेला चेंडू होता. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर भरपूर वेग होता. 12:30 वाजता उद्या रिपोर्टिंग टाइम आणि 1 वाजता पहिला चेंडू पडेल. त्यामुळे उद्या मखतापूर ब्लास्टर्स आणि रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी या संघाने उद्या 12:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज आलेत. रवी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. इथे थोडासा टाकलेला कमी गतीने टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर एक लेग बाईसची धाव इथे पूर्ण होणार. धावसंख्या जाते 1 ने पुढे. धावफलकावरती पाहिलं असेल 7 धावा. 63 बनवायच्या. 63 बनवत असताना मित्रांनो आपण पाहिलं की 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. सोमा आहिरे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता मैदानामध्ये अमोल खैरे अजुरे उभे आहेत. यावेळेला फुल टॉस मिड ऑफला फटका. झेलची संधी होती. झेल ड्रॉप. झेल सुटलाय तिथे. हा झेल झाला असता तर गोलंदाजी करणारा संघ अजून विजयाच्या दिशेने नवीन एक पाऊल टाकलं असतं, परंतु तिथे झेल होऊ शकला नाही आणि आपण पाहिलं असेल की फलंदाजाला जीवदान सुद्धा मिळालेलं आहे. मागचा सामना आपण पाहिला. शुभम टाकेला जीवदान मिळालं होतं. अक्षय रोकडेकडून झेल सुटला होता आणि तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. म्हणजे ज्या ज्या वेळेला फलंदाजाला जीवदान मिळतात त्यानंतर ते फलंदाज रंग उधळतात. इथे सोमा हिरे ते चित्र नक्कीच आपल्याला परत एकदा दाखवतील का. परंतु गोलंदाजाचं कमबॅक आपण पाहतो. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आहे. विभिन्नता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण रवी यांच्या माध्यमातून खरं तर पाहिलेलं आहे. कम्मालीची गोलंदाजी या षटकामध्ये राहिली. यावेळेला खूप टप्प्याचा हाफ ट्रॅकर ब्रेटली बाउन्सर आपण त्याला म्हणू शकतो. परफ्यूम बॉल आपण म्हणू शकतो. म्हणजे इतका सुंदर चेंडू टाकला की गोलंदाजाला सुद्धा या चेंडूचा वास आला असेल. परफ्यूम बॉल आपण त्याला म्हणू शकतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला. 1 बाउन्सची चेतावणी देण्यात आली गोलंदाजाला की असा चेंडू तुम्ही परत टाकू शकणार नाही. असा चेंडू जर तुम्ही परत टाकला तर तुम्हाला दंडित केलं जाईल. हे मुख्य पंचांनी इथे गोलंदाजाला कळवलेलं आहे. धावफलकावरती धावा 7 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या स्कोरवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने विशेप मध्ये फटका खेळला जातोय. 1 धाव तिथे पूर्ण होणार. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही आणि ओव्हरचा खेळ संपला. या षटकामध्ये रवी यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 8 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज मैदानामध्ये आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धावांची आवश्यकता.
दबाव मित्रांनो फलंदाजी करणाऱ्या संघावरती आहे आणि मी सातत्याने सांगतो की प्रेशर हा कुकरमध्ये आला तर शिट्टी वाजते आणि प्रेशर जर मैदानामध्ये आला तर खेळाडूंचा खेळ सुद्धा खराब होत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात आणि तिसरं षटक मैदानावर टाकलं जात आहे. फ्रँकलिन वंजारे गोलंदाजीसाठी येत आहेत. त्यांनी पहिलं षटक हाताळलं आणि अप्रतिम हाताळलं. 2 विकेट तिथे फ्रँकलिन यांना मिळाल्या होत्या. पहिलाच बॉल थोडंसं छेडण्याचा प्रयत्न खरं तर केला. बॉलच्या लाईनमध्ये सुद्धा आले होते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी फ्रँकलिन वंजारे यांनी केली आहे या सामन्यामध्ये. आपण जर विचार केला अप्रतिम डिलिव्हरी, एक चांगला बॉल आणि इथे नक्कीच तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत खरं तर घेतली जाते आहे. पाहूयात काय निर्णय येतोय. डॅन प्रीमियर लीग आपण पाहतो आज दुसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची आहे आणि हा सामना जर आपण बघितला मित्रांनो तर महत्त्वपूर्ण सामना आहे. दहिवाळकर सराफ नेवासा फाटा त्यांच्या विरोधात श्री वॉरियर्स हे दोन संघ लढत आहेत. हे दोन संघ भिडत आहेत. याच निर्णय आला इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आणि धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहतो. 9 धावा. यावेळेस हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली सोमा हिरे यांनी. एक चांगला फटका सजवला. फाईन लेग सीमारेषा पलीकडे बॉल मार्गस्थ झालाय. 4 धावेंसाठी चौकार. खूप चांगला फटका इथे आपण जर बघितलं तर गोलंदाजाने टाकलेला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता परंतु शफल लाईन मध्ये आले. फाईन लेगच्या दिशेने बॉल खेळून काढला. माहिती होतं डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळून काढला आणि तिथे चौकार वसूल करत असताना धावसंख्या सुद्धा 2 अंकामध्ये डबल डिजिट मध्ये धावफलक 13 धावा. सोमा हिरे प्रतिभावंत खेळाडू आहेत. आपण जर बघितलं मित्रांनो तर त्यांचा चांगला खेळ इथे सुद्धा पाहायला मिळतो. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल अडवला जाईल. त्या दरम्यान 1 धाव मिळते. यस 22च्या मदतीने ती धाव आली. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल जो आपल्याला दिसेल. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 22च्या मदतीने ती धाव आलेली आहे. 63 बनवायच्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला तर 63 धावा रोखायच्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन्ही संघांसाठी समसमान संधी क्रिकेटमध्ये असतात. फलंदाजांना सुद्धा प्रथमतः फलंदाजी करत असताना तेवढंच मैदान आहे. धावेंचा पाठलाग करत असताना तेवढंच मैदान आहे. तोच चेंडूंचा वापर दोन्ही संघांसाठी असतो. त्यामुळे इथे संधी दोन्ही संघांना समसमान असते परंतु प्रयत्न कुणाचे चांगले आहेत. यावेळेला नक्कीच ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल. 1 धाव अधोरेखित धावफलकावर केली जाते आणि धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 15 धावा धावफलकावर आहेत. 2 बाद 15 धावा. आजच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहिला. सोळा धावा 1च्या मदतीने पुढे जाणारा धावफलक आहे. 2 बाद 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली सुरू आहे मैदानामध्ये परंतु या 2 फलंदाजांनी सुद्धा आता थोडासा जम बसवला आणि ही आवश्यकता होती खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला. फुलर लेंथवर बॉल. अक्षरशः केलेलं खोदकाम तुम्ही इथे पाहिलं. सोमाहिर यांच्या माध्यमातून 1 धाव तिथे पूर्ण होते. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चांगला रिटर्न चांगली फेक पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान 1 सिंगल कंप्लीट करत असताना मनगडाचा चांगला वापर फलंदाजाने केला. या अगोदरच्या चेंडूवर जो फटका खेळला
एका बाजूला मनगडाची ताकद तर दाखवायची आहे, परंतु गोलंदाज सुद्धा आपल्या खांद्याची ताकद दाखवतात. चांगली कामगिरी आज इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा आहे. वाह, कमालीची गोलंदाजी फ्रँकलिन वंजारेनं आज प्रभावित केलं. या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी तुम्ही जर बघितली ना तर विभिन्नता आहे, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, खांद्यावर चांगला कंट्रोल आहे आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. म्हणजे फलंदाज कशा रीतीने कोणत्या एरियामध्ये स्ट्रॉंग फलंदाजी करतात हे ओळखून गोलंदाजी केली जाते. आपण जर पाहिलं तर या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत फलंदाज होते, परंतु स्लोवर वन आला आणि फलंदाज पूर्णपणे फसले. याही वेळेस बॅटवर चेंडू प्रॉपर येऊ शकल्याने कव्हरला बॉल अडवला जाईल. एकच धाव येते आणि या एकच्या मदतीने, या सिंगलच्या मदतीने षटकाचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक पाहिलं असेल 3चा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती 2 बाद 18 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावेंची गरज. 18 बॉल आणि 45 धाव. हॅलो, चला वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या लगेच. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 45ची आवश्यकता आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक झाला, छोटासा टाइम आउट झाला आणि इथे दोन्ही संघाकडून रणनीती आखल्या गेल्या असतील नक्कीच. 18 बॉल 45ची गरज आहे. एक छोटीशी भागीदारी ते होते आणि भागीदारी फार गरजेची असते. आपण सातत्याने त्या बाबतीत चर्चा केली आहे. 2 विकेट लवकर गेल्यानंतर इथे आपण पाहिलं असेल मैदानामध्ये सोबा आहिरे आणि दुसऱ्या बाजूला अमोल खैरे मैदानावरती उभे आहेत. यस, जॅकपॉट ओव्हर इथे आता मार्गस्थ होणार आहे. हे सर्वाधिक निर्णायक षटक राहील या सामन्यातलं. जॅकपॉट ओव्हर सर्वाधिक निर्णायक षटक, सर्वाधिक निर्णायक ओव्हर या सामन्यामधली असणार आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं असेल गोलंदाज येत आहेत. मयूर सोनवणे यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. पहिलाच बॉल इथे मैदानामध्ये आपण पाहतो भन्नाट वेगात टाकलाय, चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि इथे या चेंडूवर तर फलंदाजाला उभं करण्याचं काम राहिलं. नाव इथे मिळणार आणि मयूर सोनवणे एक वेगवान गोलंदाज आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणले जातात, ओळखले जातात. घोडेगावला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि या संघाकडून सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी ते बजावतात. श्री वॉरियर्स या संघातील एक प्रमुख घटक आहेत, महत्त्वाचे घटक आहेत. यावेळेला फुलटॉस बनवलं चेंडूला आणि मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षक चेंडूसोबत खेळताना बघायला मिळाले आणि त्याचा फायदा हा फलंदाजांनी घेतला.
जिथे एकदा होते तिथे 2 धावा आल्या, 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. एकूण धावफलक 20 या अंकावरती जाणार आहे. 20 रन, 20 धावा धावफलकावर आहेत. बॉलर तयार होत आहेत मयूर सोनवणे. याही वेळेला वाह, कमालीची गोलंदाजी इथे मयूर सोनवणेची पाहायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीनं चेंडू यष्टीरक्षक अडवतोय ना, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की चेंडूला वेग किती आहे. म्हणजे चेंडू अडवण्याची जी पद्धत आहे, चेंडू अडवण्याची जी आपण इथे हे पाहतो, स्टाईल पाहतो यष्टीरक्षकाची, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या चेंडूला वेग किती होता. वेगात गोलंदाजी ते करतायत, वेगावर स्पार होत आहेत तर मयूर सोनवणे. त्यावेळेला फुलर लेंथवर बॉल टाकलाय, चांगल्या पद्धतीनं खेळून सुद्धा काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह केला. 1 धाव तिथे पूर्ण होणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते. या षटकामध्ये सुद्धा थोडासा थांबवण्याचा प्रयत्न, कारण जॅकपॉट ओव्हर हे विसरून चालणार नाही. तुम्हाला इथे 16 पेक्षा अधिक धावा बनवाव्या लागतील, अन्यथा फलंदाजी करणारा संघ अजून थोडासा बॅकफूटवर जाईल. जॅकपॉट ओव्हरमध्ये कोण जाते बॅकफूटला ते सुद्धा आपल्याला पाहायचं, कारण या अगोदरचे अनेक सामने आपण सर्वांनी पाहिलेत. जॅकपॉट ओव्हर ह्या निर्णायक ठरल्यात, परंतु यावेळेस सोमा आहिरे यांचं मोठं आक्रमण. हा चेंडू थेट जातोय लॉंग लेग, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, आणि इथे धावा मिळणार आहेत 6 धावा. एक शानदार निर्णयाची प्रतीक्षा. यस, षटकार 6 धावा. मॅच बॉल सुद्धा आलाय. काय फटका सोमा अहिरेनं खेळला, कौतुक करूयात आपण या फटक्याचं. खूप दूरवर हा चेंडू फेकून दिला, म्हणजे वेग होता गोलंदाजीला, त्या वेगाचा उपयोग सुद्धा झाला. 6 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 27 अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. मयूर तयार आहेत. याही वेळेस वेगवान मारा पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची घोषणा होणार आहे. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. जॅकपॉट ओव्हर इथे संपली आहे आणि इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावफलकातून आता 5 धावा आपण मायनस करणार आहोत. म्हणजे धावफलक झाले 22. शेवटचे 12 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज अजूनही असणार आहे. नऊ धावा मागच्या षटकामध्ये आल्या, त्यामुळे आपण 5 धावा तर इथे मायनस केलेल्या आहेत. तुम्ही 16 धावा जर बनवल्या नाहीत, तुम्ही जेवढ्या धावा बनवल्या त्यातून 50% अर्थात 50% मायनस इथे रन तुमचे केले जातात. इथे 9 बनवल्या तर 5 धावा मायनस झाल्या. राहुल गोलंदाजीसाठी येत आहेत. ओव्हर नंबर 5 इथे मार्गस्थ होणार आहे. 5वें षटक तुम्ही पाहणार आहात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू शिल्लक. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू भन्नाट वेगात, पहिला चेंडू अचूकतेने टाकला आणि हा पहिला चेंडू डॉट आलाय. समीकरण बदललं. शेवटचे आता 11 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 41 धावा अजूनही बनवायच्या. 11 चेंडू आणि 41 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी राहुल तयार आहेत.
अमोल माफ करा गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूला घेतला. एक धाव तिथे पूर्ण होणार. धावसंख्या 1ने वाढेल. आता सिंगल डबलनं काम चालणार नाही. आता तुम्हाला मोठे फटके खरं तर खेळावे लागणार आहेत. इथे आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे हवाई हल्ले तुम्हाला करावे लागतील. आता तुम्हाला लोकल ट्रेन मधून उतरून आता तुम्हाला सुपर फास्ट एक्सप्रेस मध्ये बसणं आवश्यक आहे. गिअर बदलायचं. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. परंतु या गोलंदाजी समोर फलंदाजी करणं थोडंसं कठीण जाते. कारण गोलंदाजांनी कठीण प्रश्न विचारलेत फलंदाजांना आतापर्यंत. म्हणजे 12वीच्या परीक्षेमध्ये इतके कठीण प्रश्न विचारले गेले नसतील. इतके कठीण प्रश्न इथे विचारले जातात. फुलर लेंथवर हा परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला अमोल यांच्या माध्यमातून. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जाणार. आता शेवटचे 9 चेंडू आणि 40 धावा जिंकण्यासाठी. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर चेंडू येऊ शकला नाही. एक धाव आली. लेग बाईसच्या मदतीने धाव आली. गोविंद गुंडसरांचा इशारा आला. धावसंख्या जाईल 1ने पुढे. सिंगल डबलने काम इथे चालणार नाही. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का, अब चौका और छक्का चाहिए. 8 चेंडू 39 ची आवश्यकता आहे. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने जमिनीला समांतर फटका इथे खेळला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. धावपदची अवघड संधी होती जरूर, परंतु थ्रो चांगला आला. फेक चांगली आली परंतु कलेक्शन तिथे थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेंनी धावसंख्येमध्ये सुद्धा बदल आहे. 26 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 7 चेंडू आणि 37 धावा. हवेत चेंडू. फटका मिस टाइम. झेल यावेळेस होऊ शकणार नाही कारण थोडासा चेंडू पुढे पडला परंतु धावबादची संधी आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण होणार आहेत. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावा 28 झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा पाहिजेत 35 धावा. 6 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. चला एकत्र येऊ नका. गोलंदाज चला लगेच गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या आणि सामन्याला आपण लगेच सुरुवात करूयात. उद्या ठीक 12:30 वाजता रिपोर्टिंग आणि 1 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा त्यांच्या विरोधात मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर असा उद्याचा पहिला सामना आहे. यस इट्स अ वाईट बॉल. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहिलं असेल मैदानामध्ये खराब आहे. यस इट्स अ नो बॉल. म्हणजे गोलंदाजाची जी शैली आहे ती सदोष आढळलेली आहे. त्यामुळे इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल आणि थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पूर्णतः बंद आहे. आणि पंच इतके दक्ष आहेत, चाणक्य आहेत. याची अनेक उदाहरणं आपण कालपासून पाहत आलोय. अनेक गोलंदाज या स्पर्धेमधून बंद करण्यात आलेत. ज्या गोलंदाजाची जी गोलंदाजीची शैली सदोष आढळली ते गोलंदाज या स्पर्धेमधून
खरं तर बाहेर म्हणजे बाहेर म्हणण्यापेक्षा त्यांना गोलंदाजी करण्याची संधी इथे नसणार आहे. यस, फ्री हिट. सूरज सातदिवे यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सहा चेंडू आणि 34 धावा. यावेळेस व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि धावत संख्या आपण पाहिली आहे. एकने पुढे जाते. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाजाला. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावा आता जिंकण्यासाठी आहे. आपल्याला चांगला बॉल. यावेळेस डॉट बॉल आलाय. फ्री हिटचा हा चेंडू. यावर आक्रमण करू शकले नाहीत फलंदाज. हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू 33 ची गरज आहे. सूरज सातदिवे यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. वेळ सुद्धा संपली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. त्यामुळे त्यांचा एक खेळाडू जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करेल. अर्थात 4 क्षेत्ररक्षक आता तुमचे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील, कारण वेळ इथे फार महत्वाची आहे. यावेळेला फुलर लेंथवर हा चेंडू होता. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त झालेली आहे. म्हणजे पहिल्या डावामध्ये सुद्धा आपण पाहिलं की पहिल्या डावातले 9 चेंडू बाकी असताना त्या संघाचा सुद्धा एक खेळाडू जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण वेळेनुसार म्हणजे वेळेमध्ये त्यांनी इनिंगचा खेळ संपवला नाही म्हणून तोही खेळाडू आतमध्ये आपण घेताना पहिल्या डावामध्ये पाहिलं. इथे सुद्धा वेळेच्या आतमध्ये इनिंगचा खेळ संपलेला नाहीये. त्यामुळे ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा या पॅनल्टीला सामोरं जावं लागतंय. फुल टॉस होता. मिड विकेटला खेळलेला फटका, माफ करा, लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. त्या दरम्यान मिळते 1 धाव आणि धावसंख्या जाते 1ने पुढे. धावफलकामध्ये बदल होतोय. 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 चेंडू आणि 31 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलेलं आहे. भन्नाट वेगात टाकलेला चेंडू सूरज सातदिवे यांचा निर्धाव घोषित केला जाणार आहे. डॉट बॉल घोषित केला जाणार. बॉलर तयार आहेत. यावेळेस मात्र चांगलं आक्रमण होत आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये हा फटका आहे. चेंडू सीमारेषा पार. मिळतोय एक शानदार चौकार. श्री वॉरियर संघ पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या अगोदर 2 सामने तो संघ खेळला. 2 पराभव त्यांना स्वीकारावे लागलेत. आणि दुसरा संघ जर तुम्ही पाहिला तर दहिवाळकर सराफ, काल 1 सामना ते पराभूत झालेत. आज 1 सामना जिंकले. हा 3रा सामना ते खेळत आहेत. यावेळेला सुंदर फटका ओव्हर द कव्हर. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. परंतु सामना जो आहे तो श्री वॉरियर संघाने जिंकला. आणि इथे मात्र दहिवाळकर सराफ, नेवासा फाटा या संघाला पराभवाला सामोरं जावं लागतंय. आणि या सामन्यामध्ये श्री वॉरियर संघ विजय प्राप्त करतोय. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो या सामन्याचा. फ्रँकलिन वंजारे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत.